नमस्कार, डेली होम कुकिंग फूडमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वांगी फ्राय। वांग्यांच्या या चकत्यांना मीठ लावून घेऊया। छान असे मोठं वांग होतं ना, म्हणून काय छान अशा पद्धतीने कटिंग करता आलेले आहे। यावरती थोडंसं हळद लावून घेऊया। चला, सर्व चकत्या जरा पसरवून घेतल्या। मसाल्याच्या डब्यातील अर्धा एक चमचा हळद जरा त्याच्यावरती शिवरून घ्या आणि चोळून घ्या जरा ती। सर्व वांग्याच्या चकतीला हळद लावून झालेली आहे। आपण जरा मालवणी मसाला आहे ना, जरा त्याच्यावरती शिवरून घेऊया। चवीनुसार मालवणी मसाला त्यावरती ॲड करा आणि मग लाल मिरची पावडर सुद्धा चवीनुसार, म्हणजे ज्यांना जशी चव आवडते, म्हणजे तिखटदार, भयंकर तिखट किंवा थोडीशी तिखट, अशा पद्धतीने मसाला ॲड करायचा। मला तर मीडियम तिखट आवडतं म्हणून थोडंच। आणि ही धने पावडर आहे, जर थोडीशी धने पावडर वापरा आणि सर्व चकत्यांना चोळून घ्या। याचे जे चकत्या आहेत ना, छान प्रकारे मीठ, मसाला, धना पावडर लावून मॅरिनेट करून झालेलं आहे। 5-10 मिनिटानंतर आपण तव्यावरती टाकून मस्त प्रकारे फ्राय करूया। ह्या चकत्या आपण या डिशमध्ये आपण काढून घेऊया। वाव, किती सुंदर आहे। आपण पाहू शकता मॅरिनेट केलेल्या वांग्याच्या चकत्या या डिशमध्ये काढून ठेवलेल्या आहेत। वांग्याच्या चकत्यांना जेव्हा मीठ मसाला लावून काही वेळेसाठी म्हणजे ठेवलेलं ना, त्या चकतीला आहे ना स्वतःच असं पाणी सुटलेलं आहे आणि याच्यावरती कोटिंग करायला घेऊया चण्याचं पिठाचं। बेसन घेतलं आहे आम्ही 2 मोठे चमचे या डिशमध्ये। याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया, जास्त नाही, थोडंसं चवीनुसार मीठ टाका, कारण का वांग जे आहे ना मॅरिनेट करताना त्याच्यामध्ये सुद्धा मीठ वगैरे लावलेलं आहे। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा म्हणजे 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर वापरा। म्हणजे चण्याच्या पिठामध्ये मीठ मसाला टाकून जरा मिक्स करून घ्यायचं। हे जे मिश्रण आहे ना बशीतलं, या ताटामध्ये आपण ओतून घेऊया आणि चांगलं असं मिक्स करून घेऊया। आधी या ताटामध्ये आम्ही चण्याचं पीठच चाळून घेतलं होतं, तर त्या चाळून घेतलेल्या पिठाच्या ताटामध्ये आपण त्या बशीतलं सर्व मिश्रण ॲड केलेलं आहे। म्हणजे जरा सोयीनुसार आपल्याला, म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला मिक्स करता येईल। वांगी फ्राय करायचे, तर एक चकती घ्यायची आणि मग नंतर ती त्याच्यावरती कोट करायची। बघा आम्ही कशी करतोय। तिथे ताटामध्ये बाजूला ठेवायची आणि मग दुसरी वांग्याची चकती घ्यायची मोठीवाली आणि मग ती सुद्धा अशाच पद्धतीने कोटिंग करायची। वाव, अशा प्रकारे ही चमचमीत अशी वांग्याची चकती आम्ही मॅरिनेट केली, जी सुरुवातीला केलेली होती ती, आणि ही छोटीवाली चकती। चला, वांग्याच्या स्लाइस आम्ही तळण्यासाठी गॅसवरती पॅन तापत ठेवलेला आहे। या गरम पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया। 1-2 चमचे अंदाजाने आपण टाका। हे तेल ना जरा पॅनमध्ये चांगल्या प्रकारे पसरवून घ्या। वांग्यांच्या चकत्या आपल्याला या पॅनमध्ये ठेवायच्या आहेत। बघा आम्ही कशा प्रकारे ठेवत आहोत। माशाची तुकडी कशी आपण फ्राय करतो, तशाच पद्धतीने आपल्याला या वांग्याच्या चकत्या फ्राय करायच्या आहेत। आणि हे तेल ना अशा पद्धतीने आपण सर्व चकत्यांना लागेल अशा पद्धतीने आपल्याला जरा पॅन हलवून घ्यायचा आहे। ह्या चकत्या पहिला फ्राय करून घेऊया आणि मग बाकीच्या चकत्या फ्राय करूया। वांग म्हणजे 2 मिनिटात शिजतं, म्हणजे जरा ह्या चकत्या चांगल्या अशा तेलात खरपूस फ्राय झाल्या तर ते मग आपोआपच शिजणार। वांग्याच्या चकत्या जरा दुसऱ्या बाजूनी पण शेकून घेऊया, म्हणजे फ्राय करून घेऊया चिमट्याच्या साहाय्याने। वाव, बघा किती सुंदर दिसत आहेत ना। आणि तेलातून फ्राय झाल्यावर हे पॅनला अजिबात चिकटत नाही आहे। खूपच सुंदर वांगी फ्राय। थोडंसं तेल आपण अजून ऍड केलं तरी चालेल आणि पॅन जरा व्यवस्थितरित्या तेल पसरेल अशा पद्धतीने करायचं। दुसऱ्या साईडनी पण या भाज्या आपण जरा मोकळे करून घेऊया। बघा झाल्यात का? वाव, खूपच सुंदर झाले आहेत। पॅन मध्येच एका बाजूला जरा तेल नितळवत ठेवायच्या आणि मग नंतर तेल जरा नितळलं ताटात काढून घ्या, जेवताना आपण खायला वापरू शकतो। मग त्याच पॅन मध्ये आपण ना या चकत्या फ्राय होईपर्यंत आपण या चकत्या डिश मध्ये काढून खायला घेऊया। बघा किती सुंदर दिसत आहे ना। जरा तेल नितळवायचं तिथे
आणि इथे अशी ठेवायची, बाजूला ठेवून द्यायची. भाज्या सुद्धा आपण जरा परतून घेऊया. वांग्याच्या भाज्या परतून घेतल्या. वाव, खूपच सुंदर ह्या वांग्याच्या चकत्या आम्ही या ठिकाणी आपण पाहू शकता. पॅन मधील सर्व चकत्या आम्ही अशा प्रकारे आम्ही वांग्याच्या चकत्यांचे हे रेसिपी बनवलेली आहे. जवळून बघा, जवळून. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण प्रेस करा.